राम नारायण राम. आपल्या देहयंत्रासोबत एक प्रकारची जुळवाजुळव होत आहे. पूर्वीही थोडा संपर्क होता, पण एवढा नव्हता. जिथे जिथे जातो तिथे असं वाटतं की कोणीतरी गंभीर स्वरात खेचून नेत आहे. रिकाम्या खोलीत स्वतःमध्ये हरवून बसलेला असतोस. लोक बघतील तर म्हणतील, हा वेडा झालाय, पण तू म्हणतोस, हे बघ, हे वाजतने, आणि दरवेळी वेगळं वाजतने. जे उस्ताद आहेत ते समजून घेऊन आहा म्हणतात. आधुनिक गायक गाता गाता स्वरात शिरून जातात. मग इथला स्वर बेसूर वाटतो. जेव्हा तो गातो तेव्हा जर बरोबर ताल न दिला गेला तर तो रागवतो, मेंदू सैरभैर होतो. जुळता जुळता काय होतंय? समज की तू रात्री बसलेला आहेस, कोणाची तरी बायकोवर बसली आहे, तर तो तिला खाली उतरवतो. असं वर का जातंय? कारण सर्व काही एका सुरात विलीन होतं. सर्व अणुपरमाणू एकमुखी होतात, म्हणून हे शक्य होतं. जो खयाल गातो, जेव्हा तो गातो तेव्हा मितवा मितवा म्हणून तुला वेडं करतो. थोडंसं मितवा कुठे गेली किंवा फतवा म्हणूनही तुला वेडं करतो. अशा प्रकारे ठोंगा देखील एक मंत्र होऊ शकतो. उस्ताद नक्की किती प्रकारे विचार करतात कोण जाणे. मी काय सांगू, तू कुठे चालत आलास? प्रत्येक ठिकाणी गायकांचे घराणं असतं. इथले गायक जेव्हा तयार होतात तेव्हा वाटतं, कसं गायलं असेल, काय घडलं असेल. ते खूप जप करतात, पण तरीसुद्धा त्यांचं होत नाही.